भरत मोर्चा गेल्या 7-8 दिवसापासून शहरामध्ये चर्चा हीच होती की भरत मोर्चा निघणार आहे, ते खरोखर ठळक होणार आहे का, ते काय होणार. तर मीडियाने देखील बघितलं, अंबरनाथची जनताने बघितले, आमचे काही प्रतिनिधी आपले जे मीडियाचे होते त्यांनी लाईव्ह देखील ठेवला होता की मोर्चाचा प्रकार कसा आहे. तर एक जुनी आठवण अंबरनाथ शहराला जागृत झालेली आहे की मोर्चा असा निघतोय. आणि तुम्हाला सांगतो की हा कुठल्या पक्षाचा नव्हता, तर आम्ही अंबरनाथकर, जागृत अंबरनाथकर याचा हा मोर्चा होता. या मोर्चामध्ये प्रमुख मागणी होते की स्मार्ट मीटर जे जबरदस्तीने सक्तीने लोक लावतायत ते आपण लावू नये. तर त्याची एक आश्वासन आपल्याला तुम्हाला मीडियालाही देखील त्यांनी साहेबांनी गांधी साहेबांनी दिलेले आहे की आपण यापुढे संमतीपत्र हमीपत्र घेतल्याशिवाय आम्ही स्मार्ट मीटर लावणार नाही. अंबरनाथची जनतांना मी सांगू इच्छितो सगळ्यांना की जर असे कुठले स्मार्ट मीटरची जबरदस्ती सक्ती करत असेल तर आमचे लोकप्रतिनिधी तुम्ही दिसतात मीडियामध्ये, ते सगळे लोकप्रतिनिधी आहेत. सगळ्यांना कुणालाही तुम्ही कॉन्टॅक्ट करा, साधा कार्यालयामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुमच्याकडे येऊ आणि त्यांना काय उत्तर द्यायचंय ते आमची भाषाने ते जबरदस्ती करतात त्यांना मी उत्तर देऊ. तात्पुरता जरी आम्ही समाधान आहोत. आज मी अंबरनाथकर या टॅगलाईन खाली आज अंबरनाथ शहरातील बहुसंख्य आम्ही जे लोकप्रतिनिधी असो किंवा सगळ्या नागरिकांनी आज आम्ही स्मार्ट मीटर मोर्चा काढलेला. मुख्य मागणी अशी होती का स्मार्ट मीटर जो तुम्ही चेंज करा तर त्या ग्राहकाची संमती हवी. आणि आज जे इथे जे कार्यकारी अभियंता आहेत भांबरे साहेब, त्यांनी आश्वासन दिलेलं आहे का ग्राहकाचं आम्ही संमतीपत्र घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर बदली केलं जाणार आहे. त्यामुळे आज थोडाफार प्रमाणात तरी आमच्या सगळ्यांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि नागरिकांना त्यातून थोडासा सुटकेचा निश्वास मिळाला. परंतु याच्यावर आम्ही थांबणार आहोत. याच्या आधी ज्यांचे स्मार्ट मीटर चेंज केलेत आणि ज्यांचे बिल 2,000 वरून 8,000, 10,000, 20,000 पर्यंत गेले त्या संबंधित देखील आम्ही तक्रार केलेली आहे. आणि त्यांनी त्या संबंधाला असं आश्वासन दिलंय का तिथे स्मार्ट मीटर आणि जुना मीटर हे दोन्ही मीटर लावून त्या ग्राहकाला त्यातला जो फॉल्ट आहे दाखवून दिला जाईल आणि त्याच्यानंतरच जो स्मार्ट मीटर आहे तो कंटिन्यू केला जाईल. आणि मुळात अजून एक मुद्दा होता तर जे नागरिक तक्रार घेऊन येत होतात तर इथे ज्या मॅडम आहेत त्या मॅडम सगळ्याशी उद्धर बोलतात किंवा त्याला कोणत्या संबंधित अधिकाऱ्याकडे ते तक्रार अर्ज घेऊन याची कोणतीही सुविधा नाही. तर त्या संदर्भात आम्ही साहेबांशी चर्चा केलेली आहे. तर त्यांनी खाली एक तक्रार निवारण कक्ष असं स्थापन करणार आणि जेही नागरिक त्याची तक्रार घेऊन येतील म्हणजे लगेच नाही पण जी त्यांची जेन्युइन तक्रार असतात त्याच्यावर पुढच्या 5 दिवसात 10 दिवसात तक्रारावर संबंधित कारवाई करून त्यांचा तक्रारी अर्ज निकाली केला जाईल. आज पुन्हा एकदा मी आज या मोर्चाचे सगळे सहभागी झाले, विकास सोमेश असतील, राहुलचे असतील, पवनचे असतील, या सगळ्यांनी मी अंबरनाथकर या टॅगलाईन खाली मोर्चा केला. त्यात सगळे जे नागरिक सहभागी झाले, तुम्ही जे पत्रकार असतील सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार देखील व्यक्त करतो की सगळ्यामुळे ह्या आज आंदोलनाला यश आले.